मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे। डॉक्टरांकडून जरांगेंच्या आरोग्याची तपासणी केली जाते। तर जरांगेंच्या आंदोलनस्थळी आता संभाजीनगरवरून डॉक्टरांची टीम ही पोहोचलेली आहे। आता जरांगेंची तब्येत ही आंदोलनाच्या चौथ्या दिवशी खालावत चालल्यानं त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। तर या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे आता आझाद मैदानावरती जर पाहिलं गेलं तर वैद्यकीय टीम जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी दाखल झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे आहे ते डॉक्टर देखील आलेले आहे आणि थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी जी आहे ती करणार आहेत। कारण मागील 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि आजपासून आजचा जो आहे तो चौथा दिवस आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालवत जात असल्याची पाहायला मिळत आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा उपोषण केलेले आहे। त्यामुळे उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरती याचा परिणाम देखील झालेला होता आणि मागील सलग 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील प्रवासात होते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना या उपोषणाचा मोठा शरीराला फटका जो आहे तो बसू शकतो। कारण मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालवत चाललेली आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा येणं त्याचबरोबर बोलण्यासाठी त्रास देखील मोठा होत असल्याचा पाहायला मिळत आहे आणि वेदना ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांना होत आहे। त्याच अनुषंगाने आता जे आहे ते वैद्यकीय टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांची तपासणी जी आहे ती थोड्या वेळामध्ये करणार आहेत। कॅमेरा पर्सन स्वप्नील मोरेसह विजय चिडे, आझाद मैदान।